नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण अनुराधा प्रभुदेसाई यांचा वीरांना सलामी हा पाठ अभ्यासत आहोत। 2004 चा प्रवास आणि 2005 चा प्रवास आपण पाहिलेला आहे। त्या प्रवासामध्ये लेखिका सांगते आहे की आम्ही रेजिमेंटला भेट दिलेली आहे। आमचं स्वागत करण्यात आलेलं आहे। तो जवळ आलेला मुलगा मंगल मावशीसारखा म्हणून या ठिकाणी आमच्या दोघांमध्ये संवाद झालेला आहे। त्यानंतर सर्वच जवान यांनी गळाभेट घेतलेली आहे। अर्धा तास कार्यक्रम चाललेला आहे। रक्षाबंधनाचा कार्यक्रम संपलेला आहे। तिथून पुढे आम्ही कारगिलला निघालेलो आहोत। एका पुलावर आलो, त्यावरती एक सैनिक तैनात होता। गाड्यांची तपासणी सुरू होती आणि जो पुलावर असणारा भारतीय सैनिक जो होता त्याबरोबर लेखिका संवाद साधते आहे, ते आपण पाहिलेलं आहे। हा 20-21 वर्षाचा असणारा जवान 36 तास ड्यूटी केलेला आहे आणि त्याचा साथीदार बिमार असल्यामुळं अजून 2 दिवस जरी तो नाही ड्यूटीवर आला तरी चालेल, मी ड्यूटी करायला सक्षम आहे, असं दोघांचं संभाषण झालेलं आहे। इथपर्यंत आपण येऊन पोहोचलेलो होतो। आज आपण वीरांना सलामी या पाठाचा भाग क्रमांक 4 म्हणजेच लेखिकेचा 5 वर्षाचा हा तिसरा टप्पा पाहणार आहोत, म्हणजे 2006चा। 2004चा आपण पाहिलेला आहे, 2005 आपण कालच्या तासिकेला पाहिलेला आहे आणि आज आपण 2006चा म्हणजे तिसरा टप्पा वीरांना सलामी या पाठाचा आपण प्रवासाचा पाहणार आहोत। काय म्हणते आहे लेखिका पाहूया पुढे। लेखिका म्हणते आहे 2006चा लडाख हा एक नवच रूप लेऊन समोर आला होता। आभाळच फाटलं होतं। कधीही पाऊस न पडणारा प्रदेश ओलाचिंब झाला होता। बऱ्याच ठिकाणी नद्या सुदृश्य पाणी वाहत होते। तिथल्या लडाखी मुलांना हे सगळं अप्रूपच होतं। लेहला सुखरूप पोहोचलो, पण पुढील सगळे मार्ग बंदच होते। एकच मार्ग उघडा होता, तो म्हणजे कर्नल झा यांचा। त्यांना भेटल्याशिवाय जायचं नाही। दिमाग में डाल दिया था ना। बरोबर 5 वाजता दिमागदार वळण घेत कर्नल झा यांची गाडी प्रवेश करती झाली। आम्ही आलो आहोत हा निरोप पाठवल्यानंतर त्यांनी अतिशय प्रेमानं आमचं स्वागत केलं। आमची अडचण समजून त्यांनी कुठले मार्ग खुले आहेत वगैरे चौकशी केली। निसर्गापुढे आपलं काहीच चालत नाही, उदास होऊ नका, आपके हौसले बुलंद है। कार्यक्रमात बदल करून आता आधी कारगिलला जा। 2 दिवसांनी तुम्ही येईपर्यंत सगळे रस्ते मोकळे होतील, असे ते म्हणाले। हॉटेलवर पोहोचल्यावर आमचे उजळलेले चेहरे पाहून सगळ्यांच्या मनातील मळप दूर झाला। कर्नल झा यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही आधी कारगिल द्रास या ठिकाणाकडे निघालो। या ठिकाणी लेखिका आपल्याला सांगताहेत की 2006चा लडाख, कारण का लेखिकेनं 2004चा लडाख जवळून पाहिलेला आहे, 2005चा लडाख जवळून पाहिलेला आहे, परंतु 2006च्या प्रवासामध्ये मात्र लेखिकेला लडाखचं नवं रूप दिसलेलं आहे। लेखिका म्हणते आहे आभाळच फाटलं होतं। विद्यार्थ्यांनो, आभाळ फाटणे हा वाक्प्रचार आहे, म्हणजेच संकट येणे असा शब्दशः अर्थ आहे। परंतु इथं शब्दशः अर्थ संकट येणे न घेता इथं आनंद झालेला आहे असा आपण अर्थ घ्यायचा आहे। कारण लडाख हा नेहमी दुष्काळग्रस्त असणारा भाग आहे, परंतु कधीही पाऊस न पडणारा मात्र 2006मध्ये भरपूर पाऊस पडल्यामुळं सगळीकडे
पाणीच पाणी नव्हे तर नद्या नाल्या संपूर्ण पाणी सदृश्य आपल्याला दिसू लागलेलं आहे. आणि हे पाहिल्याच्या नंतर या लडाखमधील असणारे जे लहान लहान मुलं आहेत, या मुलांना हे संपूर्ण दृश्य अप्रूप वाटत होतं. अप्रूप वाटणे, नवल वाटणे. आपण छायाचित्रामध्ये पाहतोय की पहिल्या छायाचित्रामध्ये असणारा लडाख आणि लडाखमध्ये सर्वत्र पाऊस पडल्यामुळं या छोट्या छोट्या मुलांना झालेला आनंद आणि तो आनंद कशा पद्धतीनं साजरा करतायत हे आपण चित्रामध्ये पाहतो आहोत. लेखिका म्हणते आहेत आता पुढे जायचं आम्हाला, परंतु सगळेच रस्ते बंद होते. फक्त एकच मार्ग उघडा होता, तो म्हणजे लेफ्टनंट कर्नल झा यांचा. लेखिका म्हणते आहे कारण का याच्या अगोदर लेफ्टनंट कर्नल झा यांनी केलेली मदत त्यांना समजून घेतलेलं आहे, नव्हे तर पाठीवरती शाबासकीची थाप दिलेली आहे. आणि म्हणून लेखिका आणि दिलेलं वचन काय, लेखिकेनं वचन दिलं होतं, नव्हे तर कर्नल झा यांनी म्हटलेलं होतं की वन्स कनेक्टेड ऑलवेज कनेक्टेड. हा डोक्यामध्ये शब्द बसला होता आणि कर्नल झा यांची भेट घेतल्याशिवाय आपण जायचं नाही. एवढंच नव्हे, तो पुलावर तैनात असणारा जो जवान आहे त्यानं आपल्या मित्राबद्दल काढलेले उद्गार की मॅडम सब कुछ आसान है, सिर्फ दिमाग में डाल देना. आणि हेच गोष्ट मी दिमागामध्ये घेऊन बरोबर लेखिका म्हणते 5 वाजता कर्नल झा आलेले आहेत आणि त्यांना आमचा निरोप मिळालेला आहे की आम्ही आलो आहोत. त्यावरती कर्नल झा यांनी आमचं अतिशय प्रेमपूर्वक स्वागत केलेलं आहे आणि स्वागत करून आम्हाला सांगितलेलं आहे की निसर्गापुढे काहीच चालत नाही, तुम्ही उदास होऊ नका, कारण तुमचे हौसले बुलंद आहे. हौसले बुलंद आहे म्हणजेच तुमची जी मनातली असणारी जी इच्छाशक्ती आहे ही दृढ आहे, म्हणून तुम्ही उदास होऊ नका. मग काय करा, तर त्यांनी मार्गदर्शन लेखिकेला केलेलं आहे की तुमच्या कार्यक्रमामध्ये थोडासा बदल करा. तुम्ही जी लेहला जाणार होतो का नाही, ती लेहला जाण्याच्या ऐवजी तुम्ही प्रथम कारगिलला जा आणि कारगिलला जा आणि कारगिलला गेल्याच्या नंतर काय करा, तोपर्यंत हे संपूर्ण जिकडं तिकडं जे पाणी भरलेलं आहे ते ओसरेल, रस्ते मोकळे होतील, असं त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. आणि त्यांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही एका हॉटेलवर पोहोचलो. आपण छायाचित्रामध्ये पाहतोय की हेच कारगिलमधले असलेलं हॉटेल. आणि त्या हॉटेलवर गेल्याच्या नंतर लेखिका म्हणते आहे की आमचे उजळलेले चेहरे म्हणजे सर्वांच्या चेहऱ्यावरती आनंद झालेला आहे, नव्हे तर मनामध्ये असलेले जे काही मळब आहेत, मनातील मळब दूर होणे म्हणजेच मनातील चिंता दुःख हे संपूर्ण नाहीसं झालेलं आहे. आणि कर्नल झा यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही लेहला जाण्याच्या ऐवजी तो कार्यक्रमामध्ये बदल केला आणि कारगिलला गेलो आणि द्रासला गेलो. आणि कारगिल आणि द्रासकडे जाण्यासाठी आम्ही सर्वांनी गाड्या वळवलेल्या आहेत आणि आम्ही त्या ठिकाणी निघालेलो आहोत. छायाचित्रामध्ये कारगिल आणि दुसऱ्या छायाचित्रामध्ये असणारं प्रत्यक्ष द्रास हे ठिकाण होय. लेखिका पुढे म्हणतायत, कारगिल द्रास येथील विजयस्तंभ, तोलोलिंग, 3 पीपल्स, बात्रा टॉप, टायगर हिल आता अगदी परिचयाचे वाटू लागले. तेथील सैनिकांना भेटून झाल्यानंतर जड अंतकरणानं पुनरागमनाचं म्हणत परतीच्या प्रवासाला निघालो. रात्रीचे 10 वाजले होते. आता तासाभरात लेहला पोहोचू, उद्या कुठे जायचं याची आखणी सुरू झाली. अचानक गाडीला आणि आमच्या विचारांनाही करकचून ब्रेक लागला. काय म्हणते लेखिका की कर्नल झा यांच्या सांगण्यानुसार लेखिका कारगिल आणि द्रासला आलेले आहेत. कारगिल येथील असणारं जे विजयस्तंभ आहे, डोंगराच्या पायथ्याशी असलेला जो तोलोलिंग आहे,
तेथील 3 पीपल, बात्रा टॉप, टायगर हिल लेखिका म्हणते अतिशय परिचयाचे झालेले आहे. का बरं? सलग 2 वर्षे लेखिका या ठिकाणी येत आहेत आणि हे आता आलेलं 3रं वर्ष हे होय. आणि मग या सगळ्यांचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन पुनरागमनायचं म्हणजे पुन्हा आपल्याला परत यायचंच आहे. जड अंतकरणानं म्हणजे मन भरून आलेलं आहे. डोळ्यामध्ये अश्रू ओथंबलेले आहेत आणि लेखिका म्हणते आहे परतीचा प्रवास सुरू झाला. रात्रीचे 10 वाजलेले आहेत आणि अशा रात्रीच्या 10 वाजता आम्ही लेहला पोहोचलेलो आहे. आणि लेहला पोहोचल्याच्या नंतर आम्ही सर्वांची कुठं जायचं काय नाही याची आखणी सुरू करू लागलो. प्रवास निश्चित करू लागलो. हा विचार करताच अचानक गाडीला आणि आमच्या विचारांनाही लेखिका म्हणते आहे करकचून ब्रेक लागलेला आहे. कारण का करकचून ब्रेक लागला ते लेखिका पुढच्या याच्यामध्ये सांगते आहे की आपण छायाचित्रामध्ये पाहतोय की तोलोलिंग आणि लेखिकेनं शेवटचं परतीच्या प्रवासात करत असताना हस्तांदोलन हे आपण छायाचित्रामध्ये पाहतोय. लेखिका म्हणते आहे की पुढे केवळ थंडीमुळे चेहरे झाकलेली 3 जण टॉर्चच्या प्रकाशात भयान वातावरणाला अधिक गडद करत आम्हाला परत जायला सांगत होते. कारण पुढे खलसेचा पूल कोसळला होता. बाहेर मिट्ट काळोख, अनोळखी रस्ता, सोबत 10 तरुण मुली. रस्ता बंद, माघारी जाणं अशक्य, पुढं जाणं दुरापास्त. एकच आधार, आर्मी पोस्ट. लेखिका या ठिकाणी आपल्याला सांगू शकते की आता इथून पुढं कारगिल द्रास संपल्याच्या नंतर पुढं कुठं जायचं असा विचार करत असतानाच ब्रेक मनालाही लागला, विचारायला लागला आणि गाडीला पण लागला. का बरं? तर लेखिका म्हणतायत की अगदी थंडीचा कडाका सुरू झालेला आहे. सगळीकडे धुकं पसरलेलं असताना अशा ह्याच्यामध्ये 2 नंबरच्या छायाचित्रामध्ये पाहतोय की 3 जण टॉर्च म्हणजे बॅटरीच्या प्रकाशामध्ये अशा रात्री 10:30-11च्या दरम्यान अतिशय सगळीकडे गडद अंधार पसरलेला आहे आणि ते प्रकाशात बसलेले आहेत. आणि त्यांनी आम्हाला रोखलेलं आहे, थांबवलेलं आहे आणि थांबून आम्हाला सांगतायत की तुम्ही पुढे जाऊ नका. कारण आपण खालच्या दृश्यामध्ये चित्रामध्ये पाहतोय की हाच तो खलसेचा पूल होय. हा खलसेचा पूल कोसळलेला आहे, पडलेला आहे. आणि पडलेल्या अशा अवस्थेमध्ये लेखिका म्हणते आहे एकतर बाहेर सगळा मिट्ट काळोख, गडद काळोख पसरलेला आहे. रात्रीचे 11 वाजता आहेत. सर्वत्र अनोळखी रस्ते आहेत आणि माझ्या सोबत असणाऱ्या 10 तरुण मुली आहेत. एकतर रस्ता बंद असल्यामुळं माघारी जाणं अशक्य होतं आणि पुढं जाणं तर लेखिका म्हणते दुरापास्त. दुरापास्त म्हणजे कठीण होय. लेखिकेला एकच आधार समोर दिसत होता, तो म्हणजे आर्मी पोस्ट. आणि म्हणून लेखिका म्हणते आहे, पुढे म्हणते आहे, पुढे केवळ 500 मीटरवर आर्मीचं ट्रॅफिक चेकपोस्ट आहे. TCP म्हणजे ट्रॅफिक चेकपोस्ट आहे असं त्या 3 जणांनी आम्हाला सांगितलेलं आहे. त्यावरती मी म्हणाले, भाई साहब, हमारे 34 लोगों का परिवार आपके हवाले करते हैं. सिर्फ TCP तक जाने की इजाज़त दीजिए. अगर कुछ बात न बनी तो हम वापस जाएंगे. आम्ही त्या तिघांसमोर सपसेल शरणागती पत्करली. गाडीतील प्रत्येकांच्या चेहऱ्यावरची भीती लपत नव्हती. आम्हीही धैर्याचा मुखवटा चढवला होता. तुम्ही गाडीतच बसा, आम्ही आत्ता येतो असे सांगून आम्ही गाडीतून खाली उतरलो. लेखिका या ठिकाणी सांगते आहे की आम्हाला त्या तिघांनी सांगितलेलं आहे की पुढे 500 मीटरवरती एक आर्मी चेकपोस्ट आहे, ट्रॅफिक चेकपोस्ट आहे, तुम्ही तिथे जा. परंतु हे जे 3 जण जे आर्मीचे लोक आहेत हे पुढे जायला परवानगी देत नव्हते.
त्यावरती लेखिका म्हणते आहे, विनंती केलेली आहे की भाईसाहेब, माझ्याबरोबर एकूण 34 लोक आहेत, त्यामध्ये 9 तरुण मुली आहेत आणि ही 34च्या 34 मुलं आमचे साथीदार आम्ही तुमच्या हवाली करतो, इथेच ठेवतो आणि आम्ही फक्त चेकपोस्टला भेट देऊन येतो. आम्ही तिथं आमची मतं मांडतो आणि जर आमचं त्यांनी ऐकून घेऊन आम्हाला पुढे जाण्याची जर परवानगी दिली गेली तर ठीक, नाही दिली तरी ठीक, फक्त आम्हाला तिथपर्यंत जाऊन येऊ द्या. म्हणून आम्ही गाडीतल्या सर्व सहकाऱ्यांना म्हणालो, तुम्ही इथेच थांबा, तुम्ही इथेच बसा, आम्ही लागलीच जाऊन येतो. असं म्हणून सगळेजण तिथेच थांबले. लेखिका आणि त्यांचे दुसरा सहकारी ट्रॅफिक चेकपोस्टला भेट देत आहेत. काय म्हणतायत पुढे? लेखिका म्हणतायत, आम्ही TCPवर पोहोचलो. भीती आणि थंडीमुळे थरथरणाऱ्या आम्हाला गरम पाणी देऊन सैनिकांनी उबदार स्वागत केलं. रात्रीचे 10:30 वाजले होते. खूप खटपटीनंतर कर्नलला फोन लागला आणि समोरून आवाज आला, अरे कैसे हो आप? मी तुमच्याच फोनची वाट पाहत होतो. चिंता करू नका, माझा एक बंदा येईल, तुमची त्या युनिटमध्ये राहायची सोय होईल. उद्या मी संपर्क करतो. रात्री 10:30 पर्यंत आमची वाट पाहणारे, पुढची सोय करून ठेवणारे कर्नल, सेवा परमो धर्महा, लष्कराबद्दलच्या आत्मीयतेच्या अभिमानाच्या पोतडीत आमच्यावरील ऋणाचं एक गाठोडं जमा होत होतं. गालावरती वाहणाऱ्या अश्रूंच्या माळा एका क्षणात हिरेजडित झाल्या. जेव्हा समोर उंच दणकट मेजर आकाश हसत मुखानं सामोर आला आणि म्हणाला, या माझ्या मागोमाग. का, कसे, कुठे प्रश्नच नव्हता. फक्त त्यांच्या गाडीच्या मागून अंधारात मागोमाग जायचं होतं. लेखिका या ठिकाणी आपल्याला सांगतायत की चेकपोस्टवरती पोहोचलेले आहेत. वरून सर्वत्र पाऊस आहे, कडाक्याची थंडी पसरलेली आहे आणि अशा या वातावरणामध्ये लेखिका थरथर कापू लागल्या आहेत. आणि तिथं पोहोचल्याच्या नंतर चेकपोस्टच्या वरती तैनात असलेले जे सैनिक आहेत, त्या सैनिकांनी यांचं स्वागत केलेलं आहे, त्यांना गरम पाणी प्यायला दिलेलं आहे. यानंतर लेखिका म्हणते आहे, भरपूर प्रयत्न करता कर्नल झा यांना फोन लागलेला आहे आणि फोन लागल्याच्या नंतर कर्नल झा बोलते आहेत, अरे कैसे हो आप? कसे आहात? मी तुमच्याच फोनची वाट पाहत होतो. तुम्ही बिलकुल चिंता करू नका, माझा एक बंदा म्हणजे माझा साथीदार येईल आणि तुम्हाला ते सर्व मार्गदर्शन करेल. काळजी करू नका, तुमची राहण्याची सोय करेल, जेवणाची सोय करेल, सर्वस्व करेल. मी तुमच्याबरोबर उद्या संपर्क साधतो, मी तुमची उद्या भेट घेतो. असे म्हणून कर्नल झाने फोन ठेवला. लेखिका म्हणते आहे, सेवा परमो धर्म, म्हणजे की एवढे म्हणजे काळोखामध्ये बसलेले 3 जवान. खलसेचा पूल कोसळला होता. मागे पुढे जाण्याची सोय नसताना सुद्धा कर्नल आमची वाट पाहत बसलेले होते आणि एवढी माणुसकी जतन करणारे, दुसऱ्याची सेवा करणारे नव्हे तर 34 लोकांची खाण्यापिण्याची व्यवस्था करणारे, राहण्याची व्यवस्था करणारे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी भेटण्याचे आश्वासन देणारी हे सेवावृत्ती असल्याशिवाय इतका लेखिका म्हणते आहे आम्हाला प्रतिसाद मिळाला नाही. लेखिका पुढे सांगते आहे की गालावरती वाहणाऱ्या अश्रूंच्या माळा एका क्षणात हिरेजडित झालेल्या आहेत. लेखिका सांगते आहे की लडाखच्या दऱ्याखोऱ्यात मिट्ट काळोख, रात्रीची वेळ आणि पावसामुळे जमिनीवर पाण्याचे ओहोळ वाहत होते. खलसेचा पूल कोसळला होता. काळजाचे पाणी पाणी करणारा हा प्रसंग. अशातच लेखिकेने कर्नल राणांना फोन केला. तेव्हा त्यांना आशादायक, दिलासादायक स्वर लेखिकेच्या कानावर पडला. त्यांनी सर्व व्यवस्था आधीच केली होती. लेखिकांचे मन भरून आले. त्यांच्या डोळ्यातून कृतज्ञतेचे, आनंदाचे अश्रू वाहू लागले आणि म्हणूनच या कृतज्ञतेचे अश्रू, आनंदाचे अश्रू, या अश्रूंनाच लेखिका म्हणते आहे की एका
क्षणात या अश्रूंचे हिरे जडीत मोती झालेले आहेत आणि समोर उभा असणारा हसतमुख असणारा आकाश आपण छायाचित्रामध्ये पाहतोय खालच्या, तो उभा आला आणि त्यांनी गाडी काढलेली आहे. का, कुठे जायचे, कसे जायचे हा कसलाही प्रश्न न विचारता आकाश मेजनची गाडी पुढे आणि आम्ही त्यांच्या पाठीमागं, अशा पद्धतीने आम्ही प्रवासाला सुरुवात केलेली आहे. लेखिका पुढे म्हणते आहे, एखादी मर्दमुकी गाजवून आलेल्या योद्ध्याप्रमाणे युनिटमधील 8-10 जणांनी आमचं जोरकस स्वागत केलं. आधी आम्हा 36 जणांना वाफाळलेला चहा आणि गरमागरम भजी खाऊ घातली. वयाप्रमाणे 4 ठिकाणी राहण्याची सोय केली. टेलिफोन लावून दिले. थोड्याच वेळात पूर्ण जेवण तयार केलं. रात्रीचे 12 वाजले होते. आप हमें मिलने के लिए इतनी दूर से मुंबई से आते हो, हमें भी आपके लिए कुछ करने का मौका दीजिए. सगळेजण काम करी मुंगीसारखे झपाझप काम करत होते. प्रसन्न उमद्या चेहऱ्यानं आत्यंतिक कर्तव्यग्रतेत केलेलं आमचं हे आतिथ्य ठायी ठायी माझ्या शहरातील आत्मकेंद्रीय आणि संकुचित आयुष्याला धक्का पोचवत होतं. स्वयंमधून कोहम असा निनाद उमटत होता. लेखिका या ठिकाणी सांगते आहे की हा जो साथीदार आहे हा आम्हाला घेऊन गेलेला आहे, राहण्याची सोय केलेली आहे आणि तिथं जाताना गेल्याबरोबरच आमचं या सैनिकानं जंगी स्वागत केलेलं आहे. कारण आम्हा 36 जणांना वाफाळलेला चहा प्यायला दिलेला आहे, गरम गरम भजे खायला दिलेली आहेत आणि आमचं जे वय आहे त्या वयाप्रमाणे 4 ठिकाणी राहण्याची त्यांनी सोय केलेली आहे. नव्हे तर ज्या ठिकाणी आमची 4 ठिकाणी राहण्याची व्यवस्था केली तिथे फोनसुद्धा लावून दिलेले आहेत आणि आम्ही तयार झालो. रात्रीचे 12 वाजलेले होते आणि 12 वाजता या कर्तव्य दक्ष असणाऱ्या या जवानांनी आम्हाला रात्री 12 वाजता जेवण करून जेवायला दिलं आणि त्यांच्या मुखाद्वारे आलेले उद्गार काय म्हणतायत की तुम्ही एवढ्या लांबून म्हणजे मुंबईहून आम्हाला भेटण्यासाठी येता, आमची इथं येऊन एक प्रकारची प्रेरणा देता, मग आम्हालासुद्धा तुमची काहीतरी सेवा करायला संधी द्या. म्हणून हे सगळे लेखिका म्हणते आहे मुंगीसारखे झपाझप सर्वजण काम करत होते आणि आपापले प्रसन्न चेहरे, उमद्या चेहऱ्याचे, 20-21व्या वयातले असणारे आणि कार्यामध्ये व्यग्र असणारे, मग्न असणारे हे सर्व जवान आणि आमच्या महाराष्ट्रातील, आमच्या शहरातील असणारे नवतरुण असणारे मुलं, हे मुलं आत्मकेंद्री म्हणजेच स्वतः विचार करण्यापुरते आणि संकुचित वृत्तीने आयुष्य जीवन जगणारे हे कोटे आणि सैनिक कोटे असे दोघांमध्ये खूप मोठी तफावत लेखिकेला दिसून येऊ लागलेली आहे. नव्हे तर लेखिका म्हणते आहे स्वयं म्हणजेच मी स्वतः, माझ्या अंतर्मनातून एक निनाद उमटत होता. निनाद म्हणजे एक आवाज येत होता, कोहम. कोण आहे मी? मी स्वतःच गडबडले. कारण मला प्रश्न पडलेला आहे की मी कोण आहे, तुम्ही कोण आहात. कारण एकीकडं भारतीय जवान अशा पद्धतीनं जीव मुठीत घेऊन लढणारे, रक्षण करणारे, राष्ट्रनिष्ठा जपणारे हे मुलं कुठं आणि आपले आत्मकेंद्री आणि संकुचित असणारी तरुण जवान कुठे? मी गडबडले म्हणतायत. लेखिका पुढे म्हणतायत की लेह आणि 14 कोर हे आमच्यासाठी एक समीकरणच बनलं होतं. तिथूनच वेगवेगळ्या रेजिमेंटला जाण्याची परवानगी मिळत होती.
2007 साली नवीन कर्नल असतील ह्याचा अंदाज कर्नल झा यांनी दिला होताच. नवीन कर्नल आपल्याला समजून घेतील का, सहकार्य करतील का, असे विविध प्रश्न लेखिकेच्या पुढे उभे होते. पण लेखिका म्हणते आहे की हे सर्व समीकरण एक गणितच आमचं घट्ट बनलेलं होतं. कारण का आम्ही सर्व साथीदार लेह, लडाख, कारगिल, द्रास, टायगर हिल हे सर्व आमचं एक घट्ट नातं झालेलं होतं. आणि 2007 साली कर्नल झा यांनी सांगितलं की मी असू शकणार नाही, कारण का माझ्या ठिकाणी दुसरे नवीन कर्नल येतील. आणि हा अंदाज आम्हाला अगोदरच कर्नल झा यांनी दिलेला होता, माहिती दिलेली होती. एवढंच नव्हे तर कर्नल झा इथून दुसरीकडे रवानगी किंवा बदली होऊन गेल्याच्या नंतर तिथं नवीन येणारे जे कर्नल राणा नावाचे जे आहेत, त्या कर्नल राणाला आमची सर्व इत्यंभूत असणारी जी माहिती आहे ती कर्नल झानी कर्नल राणा यांना अगोदर दिलेलीच होती आणि तिथूनच ती बदली होऊन दुसरीकडे गेलेले होते. याचा अर्थ पुढचा जो प्रवास आहे ते आपल्याला समजून घेतील का, सहकार्य करतील का, ही लेखिकेच्या मनामध्ये पडत असलेले जे प्रश्न आहेत ते प्रश्न पूर्ण नष्ट झालेले आहेत. आणि उद्याच्या तासिकेला आपण हे नवीन असणारे कर्नल झा आणि लेखिका आणि लेखिकेचे असणारे सहकारी यांना ते कशा पद्धतीने हाताळतात ते आपण पुढच्या तासिकेला अभ्यासूया. आतापर्यंत आपण 2006चा लडाख, 2004चा, 2005चा लडाख आणि 2006 याच्यामध्ये खूप बदल झालेला आहे, कारण का सर्वत्र पाऊस पडलेला आहे. लेखिका म्हणते आहे की निसर्गापुढे कोणाचंच काही चालत नाही, सर्व रस्ते बंद झालेले आहेत आणि आपल्याला आता पुढचा प्रवास कशा पद्धतीने करायचा आहे हे मनामध्ये चिंता सर्वांना लागून राहिलेली होती. तेवढ्यामध्ये कर्नल झांचा फोन आलेला आहे आणि कर्नल झांचा फोन आल्याच्या नंतर आमच्या मनातली जी चिंता आहे ती चिंता संपूर्ण नाहीशी झालेली आहे. TCPनं आम्हाला आमचं जे जंगी स्वागत केलेलं आहे, राहण्याची जेवणाची व्यवस्था केलेली आहे आणि आमचा पाहुणचार त्यांनी जोरकस केलेला आहे. आणि 14 कोरच्या कमिटीचे नवीन असणारे कर्नल जे येणारे आहेत ते आपल्याला समजून घेतील का, सहकार्य करतील का, अशा विचारामध्ये इथपर्यंत हा भाग आपण पाहिलेला आहे. उद्याचा भाग आपण उद्या पाहूया. तोपर्यंत इथंच थांबतो. धन्यवाद.